देशभर अनेक ठिकाणी चंद्रग्रहण बघायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे अनेक मंदिरं सुद्धा काही वेळासाठी बंद ठेवली गेली होती। गोंदिया जिल्ह्यामध्ये चंद्रग्रहण बघायला मिळालं, भंडाऱ्यात सुद्धा चंद्रग्रहण दिसलं आणि इथल्या नागरिकांनी हे चंद्रग्रहण अनुभवलं। ही ठिकठिकाणची दृश्य आपण बघतोय। येवल्यामध्ये सुद्धा चंद्रग्रहणामुळे आकाशात रंगांची उधळण बघायला मिळाली। विविध छटांनी चंद्र देखील सजलेला दिसला। दिल्लीमध्ये आंशिक चंद्रग्रहण सुरू होतं। इंडिया गेट जवळून चंद्रग्रहण बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आंशिक चंद्रग्रहण सुरू झालं होतं। कोलकाता शहराजवळून चंद्रग्रहणातील चंद्र पाहता आला, तर आसाममध्ये सुद्धा आंशिक चंद्रग्रहण सुरू होतं। गुवाहाटीमध्ये सुद्धा हे चंद्रग्रहण पाहता आलेलं आहे, ते पाहायला नागरिकांनी गर्दी केली होती। आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। आज धुलीवंदन व चंद्रग्रहण हा योग आज जुळून आलेला आहे। आपण बघितलं तर चंद्रग्रहणाचा टायमिंग हा मेन ग्रहणाचा टायमिंग हा 3:20 ते 6:48 होता। मात्र आता आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे सूर्यास्त झाल्यानंतर यावेळी चंद्रोदय होताना विविध अशा चंद्राच्या छटा यावेळी दिसून आलेल्या आहेत। आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागात उभे असून यावेळी सिन्नर येथे सूर्यास्त झाल्यानंतर चंद्रोदय होत असताना यावेळी विज्ञान आणि सण याचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळतोय। आपण बघितलं चंद्राच्या विविध छटा तांबसर कलर आणि पिवळसर कलर असा चंद्राला आला असून हा अनोखा दृश्य अनुभवायला नक्कीच नागरिक आपल्या घराच्या बाहेर निघलेले आहेत। रंगाच्या सणात आकाशाची रंगाची उधळण अशा विविध प्रकारच्या चंद्राच्या छटा बघण्यासाठी नक्कीच नागरिकांना अनुभवायला मिळाली। सूर्यास्तानंतर प्रकाशाच्या चंद्राच्या बदललेल्या छटा सर्वांचेच यावेळी लक्ष वेधून घेत आहे। आपण बघितलं ते सर्व दृश्य आपण जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बघत असून एकूणच धुलीवंदन आणि खंडग्रास चंद्रग्रहाचा एकत्रित योग आज शिंदेकरांनी व नाशिकच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक अविस्मरणीय क्षण ठरला। रंगाच्या सणामध्ये अशा प्रकारे सूर्यास्त झाल्यानंतर देखील चंद्राच्या विविध छटा यावेळी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनुभवायला मिळाल्या। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, सिन्नर, नाशिक।